उद्धव ठाकरे नागपुरात रामरक्षा पठण करणारे नागपुरातील राम मंदिरात 18 जुलैला आंदोलन करणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस या राम मंदिराचे आजीवन सदस्य आहेत। राम मंदिर दानचोरी निषेधासाठी या मंदिराची निवड उद्धव ठाकरेंनी केली, मात्र त्यामुळेच राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। या संपूर्ण संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे 18 जुलैला नागपुरात दौऱ्यावर आहे आणि याच दरम्यान रामरक्षा पठण करणारा, विशेष म्हणजे ज्या ठिकाणी रामरक्षा पठण करणारा त्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच मंदिराचे जे आहे ते आजीवन सदस्य आहेत। एकूणच जर बघितलं असेल तर या ठिकाणी जे आहे ते पुरातन मंदिर आहे। रामनवमीच्या शोभायात्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येत असतात, पूजा पठण करत असतात आणि शोभायात्रात जे आहे ते आवर्जून उपस्थित असतात। राज्यभरात जे आहेत उद्धव ठाकरे यांनी आंदोलन पुकारलं आहे। अयोध्या दान घोटाळा झाला त्या विषयाला घेऊन जे केंद्र सरकारवर त्यांनी निशाणा सुद्धा मुंबईत साधला होता। त्याच पार्श्वभूमीवर जे आहे ते नागपूरला 18 जुलैला येणारा अत्यंत म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका अर्थाने या मंदिरात येत असतात। जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीत फॉर्म भरायचा अर्ज असतो त्यावेळी सुद्धा जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित दर्शवत असतात। त्यामुळे हाच मंदिर मुख्यमंत्रीच्याच बाजूच्या असलेल्या मतदारसंघात जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी निवडलं आणि त्यामुळे राजकीय वादंग जे आहे ते 18 जुलैला निर्माण होणार आणि त्यासाठी आता राजकीय प्रतिक्रिया सुद्धा जे आहे ते आता उमटू लागलेल्या आहेत। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज।